मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 कर्जफेडीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही थकीत कर्ज न देता उलट कर्जफेडीसाठी गेलेल्या व्यक्तींवर मानवाधिकार उल्लंघनाची केस दाखल करतो अशी धमकी देऊन पतसंस्थेची 35,84,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बाळे येथील एका व्यक्तीवर फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी सोलापुरातील वसंत विहार येथील आर्यनंदी नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर यांनी फिर्याद दिली आहे। किशोर मच्छिंद्र बारडोळे, वय वर्ष 55, राहणार वाणी गल्ली बाळे, तालुका उत्तर सोलापूर यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यातील आरोपी हे आर्यनंदी नागरी पतसंस्थेचे कर्जदार आहे। त्यांनी पतसंस्थेकडे 8 जानेवारी 2011 रोजी तारण कर्ज मागणी अर्ज केला होता। त्यास जामीनदार म्हणून सत्तय्या विश्वनाथ एलदी, राहणार MIDC अक्कलकोट रोड हे होते। सत्तय्या एलदी यांच्या मालकीची कुंभारी येथील गट क्रमांक 526-211 ही जमीन जामीनदार यांच्या मालकीची शेत जमिनीवर रजिस्टर गहाणखत करून पतसंस्थेचा बोजा चढवून 10 मार्च 2011 रोजी 7,50,000 रुपये तारण कर्ज घेतले होते। सदर जागेवर पतसंस्थेचा रजिस्टर नोंदणी केलेला बोजा असताना सदरची शेतजमीन मयत जामीनदार सत्तय्या एलदी यांनी तारण देण्यापूर्वीच विक्री केली होती। याची कल्पना कर्जदार व जामीनदार यांना असूनही त्यांनी संगनमत करून पतसंस्थेची दिशाभूल केली असे फिर्यादीत म्हटले आहे। सदर कर्जफेडीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कर्ज मागणीकरिता गेले असता किशोर बारडोळे यांनी मानवाधिकार उल्लंघनाची केस दाखल करतो अशी धमकी देऊन थकीत कर्ज 7,50,000 रुपये पतसंस्थेकडून घेऊन पतसंस्थेची व्याजासह एकूण 35,84,000 रुपयांची फसवणूक केली आहे अशी फिर्याद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख हे करत आहे।